नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजी क्लासेस या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मी आज तुम्हाला या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेतील गणित हा विषय शिकवणार आहे. त्यामध्ये तुम्हाला बेसिक्स टू ॲडव्हान्समध्ये आपण सर्व काही शिकणार आहोत. तर सर्वप्रथम आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिपमध्ये गणितामध्ये काय आहे व ते किती मार्क्स आहे, कसं आहे, कोणता विषय आहे, हे सगळं पाहून घेऊया. आपल्याला जो इयत्ता 7वीचा स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा आहे, स्कॉलरशिप परीक्षा आहे 2026ची, ती टोटल 300 मार्क्सची आहे. त्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन विभाजन केले आहेत. त्यामध्ये पेपर 1 मध्ये आपल्याला जवळपास 150 मार्क्सचं पेपर 1 आहे व त्यामध्ये 150 मार्कमध्ये गणित हा सब्जेक्ट आपल्याला टोटल 100 मार्कला आहे आणि भाषा मराठी हा विषय आपल्याला 50 मार्कचा आहे. त्या आपण आता गणित हा विषयामधील भरपूर काही टॉपिक आहे. त्यामधील आपण पहिला टॉपिक आता सुरू करणार आहोत. त्यामध्ये आहे संख्याज्ञान म्हणजे नंबर्स. आपण ते सुरू करताना आपण बेसिक टू ॲडव्हान्स घेणार आहोत. त्यामध्ये आपल्याला बेसिकपासून म्हणजे डायरेक्टच समसंख्येपासून सुरू करायचं आहे आणि ॲडव्हान्स म्हणजे आपण जोपर्यंत आपलं पूर्ण सिलेबस होत नाही आणि त्याच्यावरील सर्व क्वेश्चन कव्हर होत नाही तोपर्यंत आपण ते घेणार आहोत. तर आपण वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूया की आपण आता आपल्या विषयाकडे वळूयात. तर सर्वात पहिलं आपण पाहूया इयत्ता 7वीतील शिष्यवृत्ती परीक्षेमधील गणित हा विषय, त्यामधील संख्याज्ञान टॉपिक. त्यामध्ये पाहायचं झालं तर सर्वप्रथम पहिला आहे समसंख्या. समसंख्या म्हणजेच इव्हन नंबर. आता आपण लहानपणीपासून 1 2 3 4 तर असं शिकत आलो. त्यामध्ये आपण सगळं शिकलो, पण आपल्याला हे माहीत आहे की समसंख्या काय, विषम संख्या काय हे तर माहीत नाही आहे. आता आपण ते शिकूयात. समसंख्या म्हणजे काय? अशा संख्या ज्या संख्येला आपण 2 ने पूर्ण भाग जातो त्यांना आपण समसंख्या असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, ज्या संख्या 0 2 4 6 8 10 या संख्येला आपण समसंख्या असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण यावर काही एक्झाम्पल बघूया, मग तुम्हाला पूर्णपणे लक्षात येईल काय असतं काय नाही, समसंख्या म्हणजे काय असेल. आपण 2 एक्झाम्पल घेऊया. त्यामध्ये एक एक्झाम्पल हे समसंख्येचं असेल व एक नसल, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल कोणत्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो व कोणत्या संख्येला समसंख्या म्हणत नाहीत. तर हे 2 अंक देतो मी एकदा अगोदर. आपण पाहूया, एक म्हणजे 12 आणि एक म्हणजे 19. तर आपण हे दोन्ही जर आपण या 12ला आपण भाग दिला तर त्याचा उत्तर येतं 6 आणि बाकी उरते 0. बाकी काही आहे, काहीच नाही. त्याच्यामुळे म्हणजे आपण जर व्याख्या पाहिली तर व्याख्या काय होते, ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो, इथं 2 ने पूर्ण भाग गेला आहे म्हणजे ही जी संख्या आहे ती समसंख्या आहे. तर आपण दुसऱ्या संख्येला भाग देऊया. आपण देऊया 19ला भाग. 19ला जर 2 ने भाग दिला तर बाकी आपली 1 उरते. जर बाकी 1 उरत असेल तर ती संख्या व्याख्यामध्ये लागू होत नाही, म्हणजे त्या संख्येला पूर्ण भाग जात नाही. मग ती समसंख्या असेल का? नाही. मग आता ही जी संख्या आहे ती पाहिली तर ती समसंख्या नाही. मग ती संख्या कोणती असेल तर ती संख्या असेल आपली विषम संख्या. ती आपण खाली पाहूयात, पण त्या अगोदर तुम्हाला 1 2 मी नोट सांगतो. तर एक लक्षात ठेवा, जी समसंख्या असेल तिच्या कधी पण एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतात. म्हणजे असतात नाही, असतीलच, हे लक्षात ठेवा. आणि दुसरी म्हणजे सर्वात लहान समनैसर्गिक संख्या जी आहे ती आहे 2. तर म्हणजे आपला पहिला तर टॉपिक क्लिअर झाला की समसंख्या म्हणजे काय आहे. आपण यानंतर पाहूया की विषम संख्या काय आहे. मी स्लाइड चेंज करतो. विषम संख्या म्हणजे काय? ऑड नंबर्स. एकदम सिंपल. आपण अगोदर जे दुसरं उदाहरण पाहिलं समसंख्येमध्ये ते समसंख्या नव्हती, तिथं होती विषम संख्या. आता आपण तिथं जी व्याख्या पाहिली का त्याच व्याख्या टाईप ही व्याख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 2 ने भाग दिल्यावर म्हणजे भाग जात नाही त्या संख्येला आपण विषम संख्या म्हणतो. म्हणजे काय, ज्या संख्येला 2 ने भाग दिला व बाकी 1 उरेल ती संख्या म्हणजे विषम संख्या. तसा एक एक्झाम्पल पाहूया. विषम संख्या कोणत्या आहेत? ज्या समसंख्या नाहीत ते विषम संख्या म्हणजे कोणत्या? 1 3 5 7 9 11 13 15. आता ह्या ज्या संख्या आहेत ते विषम संख्या आहेत. आपण एका आणखी समसंख्येमध्ये दुसरा टॉपिक पाहिला. दुसरा टॉपिक म्हणजे काय की समसंख्येच्या एकक स्थानी कधी पण 0 2 समसंख्येच्या एकक स्थानी कधी पण 0 2 4 6 8 या संख्या असतात. आता ह्या संख्या कोणत्या एका संख्येला पहा बरं आहेत का कोणत्या एकच स्थानी? इथं काय आहे? 5 आहे,
इथं काय आहे 3, इथं 1 आणि इथं एकक स्थानी एककच. म्हणजे ह्या ज्या संख्या इथं नाहीत म्हणजे याच्यावरून प्रूव्ह होत आहे की ज्या समसंख्या आहेत त्या विषम संख्या नाहीत. याचप्रमाणे आपण हे काय पाहिलं समसंख्येच्या एकक स्थानी. आता तसंच पाहूया की विषम संख्येच्या एकक स्थानी कोणते अंक असल्यावर त्या विषम संख्या असतात. हे बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9, इथं 9 राहिले आपले, 9 हे अंक असतात त्याला त्या कायम विषम संख्या असतात. हे बघा, समसंख्येच्या काय असतं 2, 4, 6, 8 आणि विषम संख्येच्या 1, 3, 5, 7, 1 ह्या संख्या विषम संख्या. आता सिंपल इथं तुम्हाला लगेच डिफरन्स दिसतो. या समसंख्या झाल्या समसंख्या, समसंख्या आणि ह्या झाल्या विषम संख्या. विषम संख्या आणि सर्वात लहान विषम नैसर्गिक संख्या कोणती आहे तर 1 आणि सर्वात लहान सम नैसर्गिक संख्या 2. तर आपण त्यामधील काही फॅक्ट्स पाहूया काय काय असतात. आता हे बघा, 1 नंबर, हे मुद्दे आहेत महत्वाचे, हे तुम्ही नोट डाऊन करून घेतले तरी चालतील कारण ते इम्पॉर्टंट आहेत. क्रमवार समसंख्या 2च्या पटीत वाढत जातात. फॉर एक्झाम्पल, पहिली समसंख्या पाहिली तर 2, नंतर पाहिली तर 4, नंतर 6, नंतर 8. यामधील आपण डिफरन्स पाहत गेलो तर प्रत्येक संख्येमध्ये डिफरन्स 2-2चा आहे. आता 8च्या पुढे पाहिली आपण तर येईल 10, तिच्या एकक 2नी पण परफेक्ट भाग जातो आणि एकक स्थानी पण 0 आहे. त्यानंतर पाहिली तर 12, नंतर पाहिली तर 14, म्हणजे इन्फिनाइट पर्यंत हे असं वाढत चालतं. आणि प्रत्येक म्हणजे त्यानंतरची जी समसंख्या आहे त्यामध्ये कायम तुम्हाला 2चाच डिफरन्स दिसेल. त्यानंतर पहा, आता इथं पाहिलं आपण समसंख्येमध्ये 2च्या पटीत वाढत जातात. तसंच सेम त्याच पद्धतीने विषम संख्या देखील 2च्या पटीने वाढत जातात. उदाहरणार्थ 1, 3, 5, 7. 7च्या नंतर कोणती येईल 2च्या पटीत वाढली, +2 केले तर 9, पुन्हा +2 केले तर किती येईल 11, पुन्हा +2 केले तर किती येईल 13. 13 आणि इथून पुढे असं जर वाढत चाललो तर प्रत्येक ठिकाणी 2, 2, 2, 2 वाढत जाईल. म्हणजे समसंख्येला पण तेच लागू होतं आणि विषम संख्येला पण तेच लागू होतं. क्रमवार जर सम वाढत चालली तर 2च्या पटीत वाढत चालतात आणि डिफरन्स 2 असतो. त्यानंतर हे एक पहा, एक सिंपल मुद्दा आहे. 3 क्रमवार समसंख्या तसेच विषम संख्यामधील सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्या यामध्ये 4चा डिफरन्स असतो. फरक असतो तो 4चा असतो. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल त्यांनी एक एक्झाम्पल दिलं आहे आपल्याला. त्यांनी 3 समसंख्या घेतल्या. त्या संख्या कोणत्या झाल्या समसंख्या 8, 10, 12 ह्या 3 समसंख्या आहेत. या समसंख्येमधील त्यांनी काय सांगितलं, छोट्या व मोठ्या संख्येतली छोटी संख्या आली 8, मोठी संख्या आली 12, यांचा जर डिफरन्स काढा 12 - 8 तर उत्तर किती येतं 4. म्हणजे कोणत्याही क्रमवार 3 समसंख्या घेतल्या किंवा विषम संख्या घेतल्या आणि त्यामधील लहान संख्येतील व मोठ्या संख्येतील आपण फरक जर काढला तर तो फरक कायम कधी पण 4 असणार. हे एक लक्षात ठेवा तुम्ही. त्यांनी एक एक्झाम्पल सॉल्व्ह करायला दिलंय, ते एक सॉल्व्ह करा, आपण पाहूयात. आता ह्या कोणत्या झाल्या हे बघा, त्याला 2नी भाग देऊ आपण. सम एक विषम या अगोदर ते पाहू. याला जर ह्या 3 संख्येला भाग दिला तर सर्वात अगोदर याला भाग 2नी जात नाही आणि बाकी प्रत्येक संख्येची 1 उरते. समजा 11ला 2नी भाग गेला तर बाकी 1 उरते. इथं जर 13ला दिला तर त्याला पण बाकी 1 उरते आणि 15ला दिला तर बाकी 1 उरते. तर आपण यामध्ये पाहूया की ह्या कोणत्या झाल्या मग विषम संख्या. मग या क्रमवार आहेत का नाही ते एक पाहूयात. यांच्यामध्ये 2-2 ऍड करत गेल्यावर पुढची संख्या येते का बघू. 11 मध्ये 2 ऍड केले तर 13 आले, 13 मध्ये 2 परत ऍड केले तर 15 आले. म्हणजे ह्या क्रमवार संख्या आहे. आता मग याच्यात आपल्याला काय करायचं आहे, डिफरन्स घ्यायचा, मोठ्या व छोट्या संख्येतील डिफरन्स. यामध्ये मोठी संख्या किती आहे 15 आणि छोटी संख्या किती आहे 11. जर याचा आपण फरक काढला, डिफरन्स काढला तर याचं उत्तर येतं 4. म्हणजेच हे आपल्याला जो पॉईंट नंबर 3 दिलाय तो पॉईंट नंबर 3 परफेक्टली मॅच होतो. काय, 3 क्रमवार समसंख्या व विषम संख्येमध्ये सर्वात मोठ्या व सर्वात छोट्या संख्येतील फरक हा 4 आहे. आणि आपण त्यावर एक उदाहरण पाहिलं.
तर मग आता त्याच्यानंतर आपण नंतरचा काही मुद्दे ते पण पाहूया. नंतर कोणत्याही दोन विषम संख्यांची बेरीज ही एक समसंख्या असते. म्हणजे कोणत्या पण दोन विषम संख्या घ्या, एक्स वाय झेड कोणत्या पण दोन घ्या, त्यांची जी बेरीज केली तर जी येणारं उत्तर आहे ते कायम सम असेल, विषम नसेल. आणि हे बघा, आणि तर त्यांचा गुणाकार ही संख्या असते. म्हणजे हे बघा, 3 अधिक 5 म्हणजे 8. फॉर एक्झाम्पल 3 आणि 5 हे दोन्ही कोणत्या आहेत, विषम संख्या आहेत, आणि त्यांची जर बेरीज केली तर 8 असते. आणि त्यांचा जर गुणाकार केला तर तो कधीही विषम असतो. सॉरी, इथे क्लिअर करून घ्या, गुणाकार ही इथल्या विषम संख्या असते, विषम संख्या असते, एवढं क्लिअर करा. त्यानंतर पॉईंट नंबर 2, एखाद्या समसंख्येला विषम संख्येने भागल्यास व त्याचा भाग जात असल्यास येणारी संख्या ही समसंख्या असते. उदाहरणार्थ 12ला आपण 3 ने भागलो, इथं थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक आहे. 12 भागिले 3 म्हणजे ही आहे 12 आहे समसंख्या, 3 आहे विषम संख्या. जर समसंख्येला विषम संख्येने भागलं तर येणारे उत्तर काय येणार, कधी पण समसंख्याच येणार. उत्तर आले 4 आणि ही कधी समसंख्याच असणार. फॉर एक्झाम्पल आपण दुसरं एक घेऊया, त्याच्यानंतर कोणतं घेऊया, 15 घेऊया. सॉरी 15 नाही, 24 घेऊया. 24ला आपण जर 3 ने भागलं म्हणजे काय झालं, 3 ने जर 24ला आपण भाग दिला तर त्याचं उत्तर किती येतं, 8. 8 काय समसंख्या, इथं पण प्रूव्ह होतं. याच्या व्यतिरिक्त आणखीन एक 28 घेऊया आणि 28ला आपण 7 ने डिवाइड भागूया म्हणजे 7 काय आहे, विषम संख्या. 28 काय आहे, समसंख्या, सम विषम. आणि यांचे जे उत्तर येईल ते किती येईल, 4. मग 4 हे काय आहे, समसंख्या. म्हणजे हे पण इथं प्रूव्ह होतं काय, एखाद्या समसंख्येला विषम संख्येने भागलं व त्याला निशेष भाग जात असेल तर ती येणारी उत्तर आहे कधी पण समसंख्या असेल. हा एक पॉईंट राहून द्या, तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन पण विचारू शकता त्यावर. नंतर पॉईंट नंबर 3, जर कोणत्याही दोन संख्या असेल आणि त्या विषम संख्या असेल, कोणत्याही दोन संख्या आणि त्या विषम संख्या असेल व त्यांनी एकमेका म्हणजे त्यांचा जर भागाकार गेला, विभाग होत असलं, भागाकार होत असला तर त्याचं जे उत्तर येतं ते पण कधी पण विषम संख्या असेल. फॉर एक्झाम्पल हे बघा, एक्झाम्पल 117 भागिले 9. 117 काय आहे, विषम संख्या आहे, 100च्या पुढची विषम संख्या, आणि भागिले 9 जर त्याचं उत्तर आलं 13. 13 काय आहे, ती पण विषम संख्या. म्हणजे काय येतं, कोणत्याही दोन विषम संख्यांचा भागाकार निशेष असल्यास येणारा भागाकार ही विषम संख्या असते. तर आपण एवढे काही जे सर्व काही पॉईंट पाहिले आता समसंख्येचे आणि विषम संख्याचे, तर आपण यानंतर आता नेक्स्ट टॉपिक पाहूया. नेक्स्ट टॉपिकमध्ये आहे मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर्स. तर सर्वात अगोदर आपण प्राईम नंबरची एक व्याख्या पाहूया आणि त्याच्यावरून मी तुम्हाला समजून सांगतो म्हणजे प्राईम नंबर काय आहे. तर व्याख्या काय होते, ज्या संख्येला फक्त एक आणि त्याच संख्येने भाग जातो. इथं तुम्ही अंडरलाईन करून घ्या, सगळ्यात महत्त्वाचं. इथं काय म्हटलं, ज्या संख्येला फक्त एक आणि तीच संख्या त्याच संख्येने भाग जातो ती संख्या कोणती असते, मूळ संख्या असते. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया 7. 7ला तुम्ही भाग देऊन बघा, 7ला जातो 1 ने भाग, 1 ने सगळ्या संख्येला भाग जातो, त्याच्यामुळे 1 पहिला फॅक्टर येतो 1. त्या व्यतिरिक्त 7ला 2 ने भाग जातो, नाही जात. 3 ने जातो, नाही जात. 4 ने नाही जात, 5 ने पण नाही जात, 6 ने पण नाही जात. डायरेक्ट जातो 7ला 7 नेच भाग, म्हणजे 7 नेच भाग. इथं कोणत्या दोन संख्या झाल्या, एक म्हणजे पहिली संख्या कोणती झाली 1 आणि दुसरी संख्या तीच संख्या. म्हणजे व्याख्येमध्ये काय आहे ते पहा एकदा, ज्या संख्येला फक्त 1 आणि त्याच संख्येने, म्हणजे इथं झालं 1 आणि तीच संख्या आणि 7ला भाग जातो म्हणजे ती झाली विषम संख्या. त्याप्रमाणे आणखीन एक दोन उदाहरण पाहूया. 7 झाले, आपण इथं एक कोणतं आहे, 13 एक उदाहरण आहे.
13 बघा, 13ला कोणत्या संख्येने भाग जातो? 13ला जातो फक्त 1नी भाग आणि त्यानंतर 13नी भाग, म्हणजे ही पण कोणती मूळ संख्या झाली. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी आपल्याला एक दुसरं एक्झाम्पल दिलं, प्रूफ म्हणजे पाहायला की ती मूळ संख्या आहे की नाही. त्यांनी उदाहरण दिलं आपल्याला 4चं. आपण जर 4 पाहिलं, 4ला जातो 1नी भाग, त्याच्यानंतर 2नी पण जातो आणि 4नी पण जातो. म्हणजे हे पहा, 4ला 1नी गेला, 2नी गेला, 4नी गेला, म्हणजेच 4नी 1 आणि त्या संख्येच्या व्यतिरिक्त 2 ही संख्या अशी आहे की तिने 4ला भाग केला, म्हणजे ती मूळ संख्या होईल का? नाही. हा एक लक्षात ठेवा, हा महत्वाचा आहे. याच्यावर आपल्याला खूप काही क्वेश्चन तयार होतात आणि आपल्याला पेपरला सुद्धा विचारले जातात. तर आपण 1 ते 100 पर्यंत ज्या मूळ संख्या आहेत त्या टोटल 25 मूळ संख्या आहेत आणि त्या आपण एकदा पाहूया कोणकोणत्या आहेत. तर पहिली मूळ संख्या 2 आहे आणि हे एक लक्षात ठेवा, 2 ही अशी मूळ संख्या आहे ती सम पण आहे आणि मूळ पण आहे, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 3 ही एक मूळ संख्या आहे. 3 ही अशी संख्या आहे म्हणजे ती पहिली विषम मूळ संख्या आहे 3. त्याच्यानंतर आता बाकी पाहूया. 3च्या नंतर आहे 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41. त्यानंतर 43, 47, 53, 59, 61, 63, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. आता ह्या ज्या 25 टोटल संख्या आहेत, टोटल एवढं एक लक्षात ठेवा, 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत, हे एक लक्षात ठेवा. आणि यामध्ये कोणती पण संख्या घेऊन बघा, त्या संख्येला फक्त 1 आणि त्या संख्येने भाग जाणार, हे एक फिक्स आहे. तर आपण त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या पाहूया. मी तुम्हाला आता सांगितलं वरच्या अगोदर की 2 ही सर्वात लहान, हे बघा इथं बघा, 2 ही सर्वात लहान सममूळ संख्या आहे, फॅक्ट नंबर 1. 3 ही सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे, फॅक्ट नंबर 2. त्याच्यानंतर 101 म्हणजे 101 ही 3 अंकी सर्वात लहान, तर 997 म्हणजे 997 ही 3 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आहे, हे एक लक्षात राहू द्या. त्यानंतर सर्वात मोठी म्हणताना तसं नाही, सर्वात मोठी म्हणजे 3 अंकी सर्वात मोठी. त्याच्यानंतर 11 ते 100 यामध्ये 9 मूळ संख्या अशा आहेत की त्यातील अंकांची आदला बदल केली तर येणारी संख्या मूळ संख्या आहे. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल हे बघा, 11च्या हे 11 आहे, त्याची जर डिजिटची आपण आदला बदल केली तर इथं काय 11च, म्हणजे ही पण डिजिटची आदला बदल केल्यानंतर जी संख्या येते ती पण मूळ संख्या. समजा ही एक घ्या, 71, 71. तर याच्या डिजिटची आपण आदला बदल केली तर काय झालं, 17 म्हणजे 17 ही मूळ संख्या आहे का? हे बघा आहे, हेच नाही कोणती पण संख्या घ्या, हे बघा 7 आणि 9 म्हणजे 7 आणि 9 यांची जर आदला बदल केली तर 97 येते, मग ती पण मूळ संख्या आहे. अशा 1 ते 100 मध्ये 11 ते 100 मध्ये अशा टोटल किती आहेत? 9 मूळ संख्या. त्यानंतर पॉइंट नंबर 5, 101 ते 200 यामध्ये टोटल 21 मूळ संख्या आहे, हे एक लक्षात ठेवा. 1 ते 100 मध्ये 25, तसेच 101 ते 200 मध्ये 21. त्याचे एक्झाम्पल त्यांनी खाली दिले आपल्याला लगेच. 101, आता 101 म्हटल्यावर तुमचं हे पण आठवलं पाहिजे, सर्वात छोटी 3 अंकी मूळ संख्या 101, सर्वात छोटी सममूळ संख्या 2, सर्वात छोटी विषम मूळ संख्या 3, सर्वात मोठी 2 अंकी सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या 97. हे पण एक लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर 103, 107, 109 नोट डाऊन करून घ्या, तुम्हाला कामच येणार आहे. 113, 127, 131, 137, 139, 149, 151, 157, 163, 167, 173, 179, 181, 191, 193, 197, 199 या सर्व मूळ संख्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल 2 ही संख्या सोडता बाकी जेवढ्या संख्या आहेत
मूळ संख्येमध्ये त्या सगळ्या विषम आहेत. हा पॉईंट कंपल्सरी लक्षात राहू द्या. तर आता आपण जे काही पाहिलं इथं मूळ संख्याबद्दल हे तुमच्या सर्व क्लिअर झालं असं. फक्त सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की अशी संख्या ज्या संख्येला 1 आणि त्याच संख्येने भाग जातो ती म्हणजे मूळ संख्या. आता नेक्स्ट टॉपिक पाहूया आपण. 1 मिनिट. संयुक्त संख्या. तर विद्यार्थी मित्रांनो, या संयुक्त संख्या टॉपिकमध्ये आपण काही गोष्टी शिकणार आहोत. पण या अगोदर एक लक्षात ठेवा की टोटल 1 ते 100 मध्ये 74 संयुक्त संख्या आहेत. आणि आता आपण लगेच टॉपिककडे वळूयात की हे बघा, 1 पेक्षा मोठ्या संयुक्त संख्या म्हणजे कंपोजिट नंबर. 1 पेक्षा मोठ्या अशा ज्या मूळ संख्या नाहीत, म्हणजे काय की ज्या मूळ संख्या नाहीत 1 ते 100 मध्ये ज्या मूळ संख्या नाहीत त्या संख्या म्हणजे कोणत्या झाल्या? संयुक्त संख्या. म्हणजेच आपण एक्झाम्पल घेऊया. हे बघा, मूळ संख्या कोणत्या आहेत? 2, 3, 5, 7, 9, 11, 13, 17. 11, 13, 17. आता याच्यामध्ये बघा, एक पहिली गोष्ट आणि एक गोष्ट इथे एक असेल आपल्याला, तुम्हाला मी सांगतो ही एक ही मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या नाही. एक तर बाजूला ठेवू द्या. आता 1 च्या नंतर 2, 3 इथं आला 4 नाहीये. 4 नाहीये म्हणजे 4 मूळ संख्या नाही, म्हणजे ती कोणती संख्या झाली? ती संयुक्त संख्या झाली. त्यानंतर 5 मूळ संख्या आहे. त्यानंतर 6 कोणती झाली? संयुक्त संख्या. त्यानंतर 7 मूळ संख्या आहे. त्यानंतर 8 नाहीये म्हणजे 8 झाली संयुक्त संख्या. म्हणजे ज्या संख्या मूळ संख्या नाही त्या आहेत संयुक्त संख्या. हे कंपल्सरी तुम्ही लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल हे बघा, 1 पेक्षा मोठ्या अशा संख्या ज्या मूळ संख्या नाहीत त्यांना संयुक्त संख्या 1 ही संख्या नाहीत. हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर 1 ही संख्या मूळ संख्या नाही, तसेच संयुक्त संख्या देखील नाही. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, 1 ही मूळ संख्या पण नाहीये आणि संयुक्त संख्या पण नाहीये. आणि संयुक्त संख्या कोणत्या? की ज्या संख्या मूळ नाहीत. म्हणजे त्या संख्या झाल्या 2, 6, 98, 99. या सगळ्या याला 2 नी भाग जातो, याला 2 नी 3 नी जातो, याला पण 2 नी जातो, याला 2 नी जातो, 3 नी जातो, 11 नी जातो. म्हणजे ज्या संख्येच्या विभाजक जास्त पडतात म्हणजे 1 आणि त्या व्यतिरिक्त नाही आहेत, त्या व्यतिरिक्त आहेत, अशा संख्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो. हे सगळ्यात मोठं लक्षात ठेवा. म्हणजेच ज्या संख्येला 1 आणि त्या संख्ये व्यतिरिक्त इतरही संख्येने भाग जातो त्या संख्या संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्येचे काही वैशिष्ट्ये आहेत, काही गुणधर्म आहेत ते आपण पाहूयात. आणि ते पण आपण मूळ संख्येचे जसे जे गुणधर्म म्हणजे वैशिष्ट्य पाहिले, इम्पॉर्टंट फॅक्ट्स पाहिले, त्या टाईपमध्ये सुद्धा संयुक्त संख्येचे आहेत आणि तेच पाहिजेत त्या टाईपमध्ये. हे एक लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगितलं संयुक्त संख्या किती आहेत. 1 ते 100 मध्ये 74 आहेत. टोटल मूळ संख्या किती आहेत? 25 आहेत. आणि एक ही संयुक्त संख्याही नाही आणि मूळ संख्याही नाही, अशा टोटल मिळून 1 ते 100 मध्ये 100 अंक झाली. तर तसंच ते काही वैशिष्ट्ये पाहूया. चला, 1 ते 100 पर्यंतच्या एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. पहिलं मी तुम्हाला सांगितलं होतं 4 ही सर्वात लहान धन समसंयुक्त संख्या आहे. धन म्हणजे काय? 4 ही सर्वात लहान धन समसंयुक्त आहे. म्हणजेच 4 ही अशी संयुक्त संख्या आहे तर ती एखाद्या संख्येचा वर्ग पण आहे. आलं? म्हणजे आपण नाही करत का 2 चा स्क्वेअर म्हणजे 2 चा वर्ग 4, 1 चा वर्ग 1, 3 चा वर्ग 9. धन म्हणजे वर्ग समसंयुक्त संख्या आहे. त्यानंतर 9 ही सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या आहे. म्हणजे 3 चा वर्ग 9 होतो. 9 ही अशी संख्या आहे ती धन पण आहे आणि म्हणजे वर्ग पण आहे आणि विषम संयुक्त संख्या पण आहे. त्यानंतर 10 ही सर्वात लहान 2 अंकी संयुक्त समसंख्या आहे. काय? 2 अंकी संयुक्त संख्या. त्यानंतर पॉईंट नंबर 5, 15 ही सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या आहे. आता तुम्ही एकदा लक्षात ठेवा की 15च्या अगोदर जेवढे काही विषम संख्या आहेत एक सोडतात त्या सगळ्या संख्या मूळ संख्या आहेत आणि 15 ही 2 अंकी सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे. हा एक पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा. याच्यावर आपल्याला 100% क्वेश्चन विचारला जाईल. या पॉईंटवर 100% क्वेश्चन असणार, 100%. त्यानंतर 1 ते 100 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज 3989 आहे. हे एक सगळ्यात महत्त्वाचं. ही बेरीज
याच्यावर सुद्धा पण आपल्याला इथं काय संयुक्त संख्येची बेरीज दिली, आपल्याला काही संख्या दिल्या जातील आणि त्याची बेरीजचे उत्तर आपल्याला काढावं लागतील. पण इथं एक हा फॅक्ट लक्षात ठेवा की 1 ते 100 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज 3989 आहे. आणि हे एक तर तुम्ही आता पाहिलं इम्पॉर्टंट नोट्स इथली एक ही संख्या मूळ संख्या ही नाही आणि संयुक्त संख्या ही नाही. इंग्लिशमध्ये त्यालाच म्हणतात वन. द नंबर वन इज नायदर प्राईम नॉर अ कंपोजिट नंबर. चला आता तुम्हाला तर संयुक्त संख्या समजलंच असतील काय आहे काय नाही. त्याच्यानंतरच्या पुढचा टॉपिककडे वळूया आपण लगेच. को प्राईम नंबर्स म्हणजेच सहमूळ संख्या. सहमूळ संख्या शिकायच्या असेल तर तुम्हाला आता एक बेसिक गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहमूळ संख्या म्हणजे को प्राईम नंबर. ते काय असतात, ज्या बघा आपण इथं बघू, ज्या संख्यामध्ये एक व्यतिरिक्त कोणताही सामाजिक विभाजक नसतो त्या म्हणजे सहमूळ संख्या. फॉर एक्झाम्पल आपण लगेच घेऊया, इथं आपल्याला एक्झाम्पल पण आपल्याला एक्सप्लेन केलं आहे. एक्झाम्पल काय आहे, 8 आणि 9 समजा विभाजक म्हणजे एक व्यतिरिक्त कोणताही विभाजक सारखा नसतो, त्याला आपण सहमूळ संख्या म्हणतो. तर त्याचे आपण फॅक्टर पाडले म्हणजेच 8 आणि 9 ह्या दोन संख्या आहेत, त्याचे आपण विभाजक पाडले. फॅक्टर म्हणजेच विभाजक. याचा विभाजक काय येईल, सर्वात प्रथम येईल एक तर प्रत्येक संख्येचा विभाजक आहे. त्यानंतर 8 आहे म्हणल्यावर समसंख्या आली म्हणजे त्याला जातो 2 नी भाग, 2 एक आला. त्यानंतर 3 नी जातो का, नाही जात. त्यानंतर 4 एक 4, 4 2 8 म्हणजे 4 हा एक विभाजक आला. त्याच्यानंतर 5 पण नाही आहेत, 6 पण नाही आहेत, 7 पण नाही आहेत म्हणजे आता 30 संख्या म्हणजे 8 हे 4 विभाजक आले. त्यानंतर 9 ला 1 ने 1 भाग जातो, हे एक कंपल्सरी आहे आणि त्याच संख्येने 1 जातो. आता जर अशी मधली एक संख्या पाहिजे तर तिला 9 ने भाग जात असेल तर सगळ्याला माहिती आहे 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 9 ने 1 भाग जातो. आता ह्या संख्येमध्ये बघा आपण हे जे विभाजक काढले त्यामध्ये तुम्हाला कॉमन काय दिसतं, त्यामध्ये कॉमन फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे 1 हा विभाजक कॉमन आहे. म्हणजे आपण व्याख्या बघितल्याप्रमाणे ज्या दोन संख्यांमध्ये एक व्यतिरिक्त कोणताही सामाजिक विभाजक नसतो, हे विभाजक, हे तुम्ही सगळ्यात अगोदर लक्षात ठेवा. विभाजक याच्यामध्ये एक व्यतिरिक्त कोणताच विभाजक नाही. म्हणजे ही जी संख्या, ह्या दोन संख्या आहेत त्याला आपण सहमूळ संख्या असं म्हणू शकतो. सहमूळ संख्या आपण त्याचे काही एक्झाम्पल बघूयात. हे बघा इथं एक्झाम्पल दिलं 15 16 20 21. तुम्ही याच्या ह्या दोन्ही संख्येचे विभाजक जरी काढले आणि तुम्ही ट्राय केलं तुम्हाला असंच येणार. या संख्येमध्ये 15 आणि 16 मध्ये पण फक्त एकच असा नंबर म्हणजे एकच ही संख्या अशी आहे का ती कॉमन आहे, ती कॉमन विभाजक आहे. आणि 20 आणि 21 मध्ये पण तसंच आहे. तर आपण यानंतरचा टॉपिक पाहूयात जोडमूळ संख्या. यानंतर पाहणार आहोत आपण जोडमूळ संख्या. आता या जोडमूळ संख्या म्हटलं तर हे बघा मूळ संख्या इथं एक लक्षात ठेवायचं मूळ संख्या. आता आपण ज्या 1 ते 100 मधील मूळ संख्या पाहिल्या त्यामधीलच ह्या जोडमूळ संख्या आहेत. पण जोडमूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या दोन आपण 1 ते 100 पर्यंत ज्या मूळ संख्या पाहिल्या त्याच्यामध्ये काही संख्या अशा आहेत की त्यांच्यामध्ये फक्त 2च अंतर आहे. फॉर एक्झाम्पल 3 आणि 5 3 आणि 5 हे का एक्झाम्पल इथं दिलंय आपण. 3 आणि 5, 5 आणि 7 ह्या संख्या कोणत्या आहेत, मूळ संख्या आहेत आणि त्याच्यामधील डिफरन्स म्हणजे फरक किती आहे, 2 आहे. अशा ज्या मूळ संख्या आहेत की त्याची फरक 2 आहे त्या संख्येला आपण जोडमूळ संख्या असं म्हणतो. त्याचे काही एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट झालं 3 आणि 5, नंतर 5 आणि 7, नंतर हे बघा इथं थोडंसं चुकलंय, इथं करेक्शन करून घ्या तुम्ही. 5 आणि 7 इथं मी तुम्हाला ऍड करून देतो. इथं लिहितो 5 आणि 7, नंतर 11 आणि 13, 11 व 13, नंतर 17 व 19, नंतर 29 व 31, 41 व 43, 59 व 61, 71 व 73. किती पेअर होतात हे एकदा मोजून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 1 ते 100 पर्यंत ज्या जोडमूळ संख्या आहेत त्यांच्या टोटल 8 पेअर आहेत. हे एक कंपल्सरी लक्षात ठेवा. डायरेक्ट क्वेश्चन तुम्हाला स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये इथून मागं पण विचारलेला आहे. आणि ह्या जोडमूळ संख्या सुद्धा तुम्हाला डायरेक्ट विचारतात की कोणती जोडी आहे किंवा कोणती नाही ऑप्शनमध्ये. तर हे एक लक्षात ठेवा की ज्या दोन मूळ संख्येमधील फरक 2 असतो त्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो. आता ह्या सगळ्या जोडमूळ संख्या आहेत. याच्यामध्ये बघा
5 आणि 2 आणि 3 मध्ये फरक, सॉरी 5 आणि 3 मधील फरक, 5 आणि 7 मधील फरक, 11 व 13 मधील फरक, 41 व 43, नंतर 29, 31, 17, 19 ह्या 6 संख्या झाल्या. त्याच्यानंतर आपल्या 2 संख्या वर आहेत, एक म्हणजे 59 व 61 आणि नंतर म्हणजे 71 व 73. ह्या टोटल अशा 8 संख्या आणि याच्या सगळ्यातील फरक हा 2च आहे. म्हणजे जोड मूळ संख्या एकदम सिंपल. अगोदर आपण मूळ संख्या शिकलो, त्याच्याच आधारावर जोड मूळ संख्या आपल्या आहे आणि त्याच्यामधील फरक 2. तर मग नंतरचा पॉईंट आहे आपला त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या म्हणजे काय, एक सगळ्यात सोपं असं विचार येतो. तर आपण एक सगळ्यात सोपं एक त्रिकोणाची आकृती आपल्या मनात आणायची. एक समभुज त्रिकोण घेतला तर यामध्ये आपण जे डॉट फिलअप करू, समजा फॉर एक्झाम्पल मला 3 डॉट दिले तुम्ही, मी इथं 1 केला, इथं 2 केला आणि इथं 3, अशा ज्या डॉटनी जो त्रिकोण तयार होतो त्याला आपण त्रिकोणी संख्या म्हणतो. त्यामध्ये हे बघा, हा एक आपण इथं हे मी काही एक्झाम्पल दिले, त्या एक्झाम्पलमध्ये बघा T11, T23 म्हणजे आपण ज्या व्हॅल्यू काढल्यात, तुम्हाला मी दिलं 4, जर 4 मी तुम्हाला डॉट दिले काढायला तर त्याचं होईल का 1, 1, 2, 3, 4 नाही होत, म्हणजे ही त्रिकोणी संख्या होत नाही. फॉर एक्झाम्पल त्याच टाईपमध्ये T36 म्हणजे आपण T3 म्हणजे काय की ती व्हॅल्यू काढलेली आहे आपण. जर आपल्याला त्रिकोणी संख्येची व्हॅल्यू काढायची असेल तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे आणि तो म्हणजे सूत्र आहे. ते सूत्र कोणतं, त्रिकोणी संख्या लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार. फॉर एक्झाम्पल मला त्रिकोणी संख्या काढायची 2ची, T2ची, मग लगतच्या 2 संख्येचा गुणाकार. 2 संख्येचा गुणाकार म्हणजे काय, 2 ही एक संख्या, त्याच्या लगतची संख्या 3 भागिले 2. आता 2 गुणिले 3 उत्तर किती येतं 6, 6 भागिले 2 उत्तर किती आलं 3, मग 2T ची व्हॅल्यू आली 3. तशी तुम्हाला T2 म्हणजे काय, त्रिकोणी संख्या 1 नंबरची, त्रिकोणी संख्या 2 नंबरची, T3 म्हणजे त्रिकोणी संख्या 3 नंबरची, T4 म्हणजे त्रिकोणी संख्या 4 नंबरची. त्यामध्ये एक पॅटर्न फॉलो होतो, तो पॅटर्न एक पाहूया. त्याच्या अगोदर आपण एक व्याख्या पाहूया. ज्या संख्या टिपक्याच्या साहाय्याने समभुज त्रिकोण आकारतात व मांडला त्याला आपण त्रिकोणी संख्या असं म्हणतो. आता ही जी दिली त्रिकोणी संख्या 1, त्रिकोणी संख्या 2, त्रिकोणी संख्या 3, त्रिकोणी संख्या 4, हे पॅटर्न फॉलो करतो. तो पॅटर्न एकदा पाहूया. हे बघा खाली आपण पॅटर्न पण लिहिला आहे त्रिकोणी संख्याचा. हा पॅटर्न आहे. त्रिकोणी संख्या 1 T1 काय येतं, T1 ची व्हॅल्यू येते 1, T2 ची व्हॅल्यू काय येते 3, T3 ची व्हॅल्यू 6, T4 ची व्हॅल्यू 10. आता ह्यामध्ये पॅटर्न बघा 1, 3, 6, 10, 15, 21. आता हा पॅटर्न मध्ये T1, T2, T3, T4, हा T5, हा T6 आणि पुढं T7, T8 असे पॅटर्न असतात. म्हणजे आपण म्हणतो त्रिकोणी व्हॅल्यू 1 नंबरची, 2 नंबरची, 3 नंबरची. आता त्रिकोणी व्हॅल्यू 1 ची 1 आहे, तर आपण टीची तू आता त्रिकोणी व्हॅल्यू 2 नंबरची संख्या काढली, किती आली 3. 3 नंबरची काढायला सुद्धा तीच लगतची संख्या, म्हणजे ती संख्या त्रिकोणी व्हॅल्यू 3 काढायची असली तर 3, लगतची संख्या येते त्याला 4, दोघांचा गुणाकार भागिले 2, किती आले 3 चौक 12, 12 भागिले 2 किती आले 6, म्हणजे T3 आली आपली 6. 3 म्हणजे त्रिकोणी संख्या 3 नंबरची किती आली 6. ह्याच टाईपमध्ये जर आपण सूत्रामध्ये व्हॅल्यू पुट केली तर आम्हाला ती संख्या मिळते, त्रिकोणी संख्या मिळते. तुम्हाला एखाद्या वेळेस क्वेश्चनमध्ये डायरेक्ट विचारू शकतात त्रिकोणी संख्या काढा, किती, टी काढा 10, T10 काढायचं असलं तर काय करावं लागेल, लगतची संख्या त्या संख्येचा 10 गुणिले 11 भागिले 2. आता सर समजा 10 गुणिले 11 किती होतात 110 भागिले 2 किती उत्तर येतं 55. म्हणजेच काय झालं की T10 ची व्हॅल्यू किती आली, म्हणजे त्रिकोणी व्हॅल्यू 10 नंबरची संख्या किती ती 55. असं हे सूत्र आहे आणि त्याचा एक पॅटर्न आपल्याला पॅटर्न बघायचा. आता हे बघा 3, दुसरी 10, त्रिकोणी संख्या 1 नंबरची 1, 2 नंबरची 3, 3 नंबरची 6, 4 नंबरची 10, 5 नंबरची 15, 6 नंबरची 21. त्याच्यानंतर आता किती, आता ही तर एक पॅटर्न फॉलो करतो. हे बघा 1 च्या नंतर 3, 3 च्या नंतर 6, 6 च्या नंतर 10. म्हणजेच जर 1 मध्ये 2 ऍड केला म्हणजे 2 मिळवले तर 3 येते, नंतर 3 मिळवत आहेत, नंतर 4, 5, 6. म्हणजे आपण जर त्रिकोणी संख्येमध्ये लगत रक्कमवर लगत संख्या मिळवत गेलो तर पुढची व्हॅल्यू मिळते. तसंच
T6 किती आहे 21. मग T7 मध्ये जर आपण 21 मध्ये 7 मिळवले तर येणारी संख्या असणार 28 आणि ती असणार आपली T7. त्याच्यानंतर T8 काढायची असेल तर ह्या व्हॅल्यू T7च्या व्हॅल्यूमध्ये आपण +8 केले तर ती येणार T8. मग ती किती झाली 36. ह्याच टाईपमध्ये आपण जर असं पुढं मिळत गेलो तर हे बघा T9 9 मिळवावं लागेल आपल्याला क्रमवार. म्हणजे 35 मध्ये T9 काढायची असली तर 9 मिळवलं की तिथे 45 आणि T10 आपण किती काढली इथं हे बघा T10 ची व्हॅल्यू आपल्याला आली 55. मग इथं आपल्याला क्रमवार 10 मिळवले T9 मध्ये तर व्हॅल्यू येते 55. मग आपली ती आली T10. म्हणजे आपण या क्रमवार संख्येनुसार सुद्धा आपण टी ची व्हॅल्यू काढू शकतो आणि सूत्रानुसार पण काढू शकतो. तर तुम्हाला मला वाटतं त्रिकोणी संख्या आता समजलं असेल. त्याचं एक सूत्र लक्षात ठेवा, क्रमवार संख्येचा गुणाकार भागिले 2. त्याच्यानंतर आपला या त्याच्यामध्ये लास्ट टॉपिक काय आहे, रोमन संख्या. रोमन संख्या व चिन्हे तुम्हाला येतच असतील पण त्या अगोदर आपण थोडंसं एक्सप्लेन करूया रोमन संख्या म्हणजे काय. आता कसं डेसिमल 1 आहे त्या रोमन देशामध्ये त्या संख्येला एक प्रेफर करतात. 1 साठी I, 5 साठी V, 10 साठी X आणि 50 साठी L, 100 साठी C आणि 500 साठी D. म्हणजे रोमन या देशामध्ये आपण कसं 1, 5, 10, 50, 100, 500 लिहिलं त्याच्यासाठी एक ठराविक सिम्बॉल आहे. ते सिम्बॉल ते रिप्रेझेंट करतात, ते सिम्बॉल दर्शवतात की ते कोणता नंबर म्हणणार आहे म्हणजे सांगतायत. त्याच टाईपमध्ये तुम्हाला मी रोमन नंबरचे काही नियम व उदाहरणे आहेत ते पाहूया. तर नियम नंबर 1 I व X. I काय होता 1 आणि X काय होता आपला 10. यापैकी एखादे चिन्ह 2दा किंवा 3दा एका पुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळते. फॉर एक्झाम्पल I किती होता आपला 1 होता बरोबर आणि I किती होता 1. I म्हणजे 1 आणि X म्हणजे 10. तर त्यांनी काय सांगितलं, यापैकी एखादे चिन्ह 2 किंवा 3दा एका पुढे एक लिहिल्यास, इथं एकदा उदाहरण बघा मध्ये I किती वेळेस लिहिला 2 म्हणजे त्यांची बेरीज केली. आता त्या चिन्हाची I ची व्हॅल्यू 1 + 1 आली किती 2. त्याचप्रमाणे त्यांनी दुसरं उदाहरण दिलं आपल्याला x म्हणजे काय x किती आहे, x ची व्हॅल्यू किती येते आपल्या इथं 10. 10 + 10 त्याच्या समोर लिहिली +30. आपण 3 वेळेस घेतला x, हे बघा x 3 वेळेस घेतला तर काय करायचं 3दा म्हणजे परत एकदा म्हणजे काय करायचं 10 + 10 + 10 यांची जर बेरीज केली येणारी संख्या किती आहे 30. म्हणजे तर तुमच्या लक्षात आलं असेल पहिला नियम काय आहे की I व X म्हणजे 1 किंवा 10 यापैकी एखादे चिन्ह 2 किंवा 3दा एका पुढे एक लिहिल्यास त्यांची जी बेरीज करून जी संख्या मिळते ती असते. त्याच्यानंतर नियम क्रमांक 2 नियम क्रमांक 2 काय I व X म्हणजे 1 व 10 चे जे सिम्बॉल रिप्रेझेंट केलेले आहेत ही जी चिन्हे एका पुढे एक जास्तीत जास्त 3 वेळा लिहितात. म्हणजे I व X आहे 30. आपण हे बघा I व X उदाहरण 1 2 3 अधिक 3 X म्हटल्यावर 10 10 10 3 असं आपण हायेस्टली 3च वेळेस करू शकतो. 3 वेळेस करू शकत नाही, 3च्या पुढे करू शकत नाही, 4 वेळेस करू शकत नाही. आणि आणखीन एक V हे चिन्ह एका पुढे एक लिहिता येत नाही म्हणजे V फक्त तुम्ही एकदाच लिहू शकता 2 वेळेस नाही. आता नियम क्रमांक 3 आणि त्याच्या अगोदर एक एक्झाम्पल बघूया बघा. परंतु 15 ही संख्या VV अशी लिहित नाही ती XV अशी लिहितात. म्हणजे काय 15 10 + 5 म्हणजे काय झालं 15. मग आपण 10 ला रिप्रेझेंट काय करतो X आणि 5 ला काय करतो V. मग त्यांनी अशी 10 + 15. पण त्याच्या अगोदर आपल्याला 9 लिहायचं आहे. 9 आपण 10 ला काय लिहितो X पण 9च्या अगोदर आपण काय करणार आपला नियम काय म्हणतो का आपण 5च्या वर आपण 1 2 3 4 तर नाही लिहू शकत 3 पर्यंत 8 पर्यंतच लिहू शकतो. मग 10च्या अगोदर कोणता आहे 9. मग आपण याच्या अगोदर जर मायनस म्हणजे 1 टाकला तर ती झाली 9. आणि जर हा 10 आहे म्हणजे हा X आहे जर 1च्या पुढे आपण 1 वेळेस लिहिलं तर तो होतो 11. जर Xच्या पुढे 2 वेळेस लिहिलं तर तो होतो 12. Xच्या पुढे 3 वेळेस तो होतो 13. आणि 14 साठी आपण असं पाहिजे
14 साठी काय का डबल आय व्ही एक्स असं ह्या टाईपमध्ये आपण अगोदर जर संख्या 5च्या पटीच्या अगोदर असेल तर मागं लिहायचं, पुढं असेल तर पुढचं लिहायचं, ह्याप्रमाणे आपण पाहत चालायचं. आता त्यानंतर नियम क्रमांक 2 झाला आपला, आता 3 हे रब करतो एक वेळेस. नियम क्रमांक 3, आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत डावीकडील संख्येत मिळवली जाते. म्हणजे मी तुम्हाला आताच सांगितलं व्हीच्या पुढे लिहिलं तर मिळवलं जातं. म्हणजे हे बघा यांनी तसंच केलं, हे झालं व्ही आय म्हणजे काय 5, व्ही म्हणजे 5, आय म्हणजे 1 म्हणजेच झाले 6. व्ही आय 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 म्हणजे काय झालं 5 अधिक 1 प्लस अधिक 1 म्हणजे झाले 7. त्याचप्रमाणे आपण 15चं पण तेच पाहिलं, एक्स व्ही 10 5 15. म्हणजे नियम क्रमांक 3 खूप महत्वाचा आहे. एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत डावीकडील संख्येत मिळवली जाते. त्याचप्रमाणे आपण आताच पाहिली 14 कसं पाहायचं, 5 4 कसं पाहायचं, 9 कसं पाहायचं. त्याचा नियम हा की आय हे चिन्ह एक्स किंवा व्हीच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येतून वजा केली जाते. फॉर एक्झाम्पल हे बघा व्ही आय व्ही म्हणजे मोठी संख्या किती याच्यात व्हीची व्हॅल्यू किती 5 वजा आयची व्हॅल्यू 1 म्हणजे आले 4. त्याचप्रमाणे हे आय एक्स म्हणजे एक्सची व्हॅल्यू 10 मोठी संख्या, आयची व्हॅल्यू 1 छोटी संख्या. जर मोठ्या संख्येतून छोटी वजा केली तर किती ते 9. पण 8 ही संख्या तशी लिहिली जात नाही, कारण आपण हे बघा इथं लिहिलं 8 ही संख्या आय आय एक्स अशी लिहिली जात नाही, कारण आपण जो 5 आहे म्हणजे 5 आहे 5 मध्ये 3 मिळवले तर होते 8. म्हणजे 5ची व्हॅल्यू काय ती व्ही. आपण 5ला रिप्रेझेंट काय करतो, सॉरी व्हॅल्यू नाही, रिप्रेझेंट काय करतो व्ही. आणि 3 जर लिहायचे असेल तर आपण 3 आय करतो. म्हणजे ह्या टाईपमध्ये 8 आपण असं लिहितो. त्याचप्रमाणे पुढचा नियम क्रमांक 5 व लास्ट नियम, 10च्या पुढील संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या 10 5 1 अशा गटात विभागून वरील नियमानुसार लहान किंवा मोठ्या संख्या चिन्ह वापरून लिहितात. आता हे बघा 14 मी तुम्हाला काय म्हटलं होतं, त्याच्या अगोदर लिहायची व्हीच्या अगोदर म्हणजे एक्स आय व्ही म्हणजे काय झालं 15चा आपण काय म्हणतो एक्स व्ही. मग 14 काय होतं, 14 लिहायचं असलं तर काय होईल एक्स आय व्ही म्हणजे काय झालं 5 मधून 1 कमी, म्हणजेच 10ची व्हॅल्यू किती झाली, एक्सची व्हॅल्यू 10 प्लस 4 इज इक्वल टू 14. हा कन्सेप्ट सिंपल कन्सेप्ट आहे. त्याचप्रमाणे 29 लिहायचं, 29ला त्यांनी काय केलं, हे 10 एक वेळेस 10 दुसऱ्या वेळेस म्हणजे 10 10 प्लस आय एक्स म्हणजे काय 9. एक्स हा 10 आहे, त्याच्या अगोदरची संख्या लिहायची असली तर असं आय अगोदर लिहायचा डाव्या बाजूला, मग ती झाली 9. 9 म्हणजे 10 10 9 यांची बेरीज जर केली तर टोटल 29. विद्यार्थी मित्रांनो, आता माझ्यामध्ये तुम्हाला तर हे सगळं समजलं असेल, पण आपलं हे लेक्चर इथं कम्प्लीट होत आहे. आणि आता आपण या पुढील लेक्चरमध्ये स्कॉलरशिपचे काही MCQ टाईप क्वेश्चन पाहणार आहोत. तर तुम्ही पुढचं लेक्चर कंपल्सरी पाहावं आणि चांगल्या पद्धतीने पाहावं, म्हणजे आपलं जे आहे ते कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर होतील. याच्यापेक्षा तुमच्या पुढच्या लेक्चरमध्ये मी जेव्हा उदाहरणं सोडून देईल त्यामध्ये तुमच्या कन्सेप्ट आणखीन किती पद्धतीने चांगल्या होतात, क्लिअर होतात हे तुम्ही पाहताल. तर त्याचप्रमाणे ज्यांना हा व्हिडिओ आवडला त्यांनी लाईक व सबस्क्राईब करा. वर तुम्हाला काही आमच्याकडून बदल हवा असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.